एक्सपोर्ट प्रॉफिट मध्ये आहे, पण एक चूक झाली तर सगळा प्रॉफिट लॉस मध्ये जाऊ शकतो. आज पाहूया एक्सपोर्ट मधले टॉप 5 रिस्क आणि त्यांचे सोल्युशन्स. नमस्कार मित्रांनो, यू ग्रो वी ग्रो सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. रिस्क 1, पेमेंट रिस्क. बायर पेमेंट डिले करतो किंवा पेमेंट देतच नाही. सोल्युशन, ऍडव्हान्स पेमेंट घ्या, एलसी वापरा किंवा बायर व्हेरिफिकेशन करा. रिस्क 2, फ्रेट आणि डिले रिस्क. शिपमेंट डिले झालं तर बायर पेनल्टी लावू शकतो किंवा शिपमेंट कॅन्सल करू शकतो. सोल्युशन, करेक्ट फॉरवर्डर निवडा, बफर टाइम ठेवा, रूट प्लॅनिंग करा. रिस्क 3, डॉक्युमेंटेशन मिस्टेक्स. इनवॉइस, पॅकिंग लिस्ट, बीएल मध्ये मिसमॅच झालं तर पेमेंट होल्ड होऊ शकतं. सोल्युशन, डॉक्युमेंटेशन प्रॉपर चेक करा, टीएचए आणि फॉरवर्डर बरोबर कोऑर्डिनेशन ठेवा. कंप्लायन्स रिस्क, रॉंग एचएस कोड आणि रॉंग डिक्लेरेशन केल्याने कस्टम्स पेनल्टी आणि बेनिफिट लॉस होऊ शकतो. सोल्युशन, डीजीएफटीचे सर्व रूल्स फॉलो करा, प्रोडक्ट कंप्लायन्स व्हेरीफाय करा. रिस्क 5, मार्केट किंवा प्राइस रिस्क. रेट वाढतो, करन्सी बदलते, ह्यामुळे प्रॉफिट कमी होऊ शकतो. सोल्युशन, प्राइसिंग फ्लेक्झिबल ठेवा, एक्सचेंज रेट मध्ये बफर ठेवा, मार्केट मध्ये अपडेटेड राहा, लॉंग टर्म प्लॅनिंग करा. बीटी कंटेनर कसं मदत करतो? बीटी कंटेनर एक्सपोर्टरला करेक्ट रूट प्लॅनिंग देतं, फ्रेट कॉस्ट ट्रान्सपरन्सी देतं, डॉक्युमेंटेशन सपोर्ट देतं, रिस्क मिनिमाइज करतं, म्हणजे एक्सपोर्ट सेफ बनवतं. एक्सपोर्ट म्हणजे फक्त प्रोडक्ट नाही, हा एक रिस्क मॅनेजमेंट गेम आहे. रिस्क समजलं, आता पुढचा लेवल, एक्सपोर्ट ऑटोमेशन बिझनेस सिस्टम वर कसं चालवायचं हे पाहूया पुढच्या रील मध्ये. पाहत राहा, कारण यू ग्रो वी ग्रो.